नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या सर्वत्र निराशा पसरलेली आहे. पाऊस येणार की नाही, परंतु एक बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनताना दिसत आहे. एक आशेचं किरण आहे आणि मान्सून महाराष्ट्रात चालू होण्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहे. तर त्याबद्दल बोलू. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. भंपक हवामान अंदाजापासून शेतकऱ्यांना वाचवणे, दुबार पेरणीपासून वाचवणे आणि योग्य वेळी पेरणी झाली पाहिजे, हा माझा उद्देश असतो. त्यासाठी मी 15 जुलैपर्यंत सतत हवामान अंदाज देत असतो. तर जी आपण तारीख सांगत होतो 18, तर 18पर्यंत जे थांबलेले आहेत त्यांचा फायदा आता झालेला आहे वाटत असेल, आणि 24पर्यंत जे थांबणार त्यांचा सुद्धा फायदा होणार. कारण पाऊस आपल्याला कुठेच असा मान्सून सिस्टम बनताना दिसत नाही आहे. परंतु 24 तारखेला बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होणार आणि त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे राहून महाराष्ट्रात 25 तारखेच्या पुढे चांगल्या पावसाचे चान्सेस आपल्याला दिसत आहे. परंतु हे एक आशेचं किरण आहे. जे लो प्रेशर सिस्टम आहे ही खूप स्ट्रॉंग नाही, ही खूप लो अशी, म्हणजे नॉट व्हेरी इंटेन्सिफाय, फार जास्त तीव्र अशी ही लो प्रेशर सिस्टम आपल्याला दिसत नाही आहे, जेणेकरून तीव्र बनेल. उडीसा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रापर्यंत त्या लो प्रेशरला पोचणे आहे. महाराष्ट्राबद्दल आपण हवामान अंदाज देत असतो. तर महाराष्ट्रात मान्सून का येतो, तर थार डेझर्टमुळे येतो. ह्या सगळ्या बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टम बनवून ह्या पूर्ण थारच्या वाळवंटाकडे चाललेल्या असतात. म्हणूनच जो 22 तारखेला दरवर्षी 22 तारखेला एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनते आणि 25 तारखेपासून जो महाराष्ट्रात पाऊस चालू होत असते, तर ती लो प्रेशर सिस्टम ही थारच्या वाळवंटाकडे जात असते. त्यामुळे उत्तर विदर्भ, यवतमाळचा उत्तर भाग, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव असा तो प्रवास असतो आणि पुढं ती सिस्टम जात असते. आणि ह्या संपूर्ण भागात म्हणूनच विदर्भातल्या पेरण्या ह्या सक्सेस होत असतात नेहमी. ठीक आहे. परंतु हे लो प्रेशर सिस्टम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस देताना दिसत आहे. पण ही लो प्रेशर सिस्टम ही व्हेरी वीक आहे, हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. हे एक आशेचा किरण म्हणून मी तुम्हाला सांगत आहो की आपण 18 तारखे ते 24 तारखेपर्यंत थांबायला सांगितलं होतं की चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, अन्यथा दुबार पेरणीची पाळी आपल्यावर येऊ शकते. ठीक आहे. तर त्यामुळे त्या तारखेच्या पुढे आपल्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट दिसत आहे. तर घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढे पाऊस येऊ शकतो. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.